वैयक्तिक पहिलं षटक घेऊन निकेत आलाय. पाहूया 5 षटकांचा सामना असेल. पहिला सेमीफायनल सामना या भावकाय चषक 2022चा. पाहूया या मानाच्या भावकाय चषकावरती कोणता संघ आपले नाव कोरवतो. 4 संघ सेमीफायनल मध्ये आहेत. या स्पर्धेचे 30वे वर्ष आहे आणि 30व्या वर्षातील पहिला सेमीफायनल सामना दरम्यान दोन्ही संघांसाठी शुभेच्छा असतील. या पहिल्या सेमीफायनल सामन्यातील पहिला चेंडू टाकण्याचा मान मिळतोय तो निकेत याला चेंडू खेळण्याचा मान मिळतोय तो दिशेने खेळला. एक धाव पाहायला मिळते आहे. आलेली एक धाव. या एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. इथे राधाकृष्ण वरवडे संघाच्या हलकेच कव्हरच्या दिशेने टटवलेला चेंडू या एका धावेने निवास खातं कोल्लं. इथे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक हातात असताना राईट राऊंड विकेट गोलंदाज आखूड टप्प्याचा चेंडू होता. इथे हलकेच पॉईंटच्या दिशेने घेऊन काढला. एक धाव मिळाले आणि इथे आगमन होत आहे ते कल्पेश सुर्वे यांचं मंडळातर्फे हार्दिक असं स्वागत असेल. स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर सचिनदादा खानविलकर स्वागत असेल मंडळातर्फे. आणि आलेली एक धाव पाहायला मिळाली ती निशांतच्या बॅटमधून. या एका धावेने निशांतने आपलं वैयक्तिक खातं खोललं. पुढचा चेंडू राईट राऊंड विकेट गोलंदाजी असताना निकेत आता मात्र चांगला चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. नक्कीच तरी 1-1 2-2 धावा घेताना दिसतात पहिल्या षटकापासून इथे. आणि आलेली एक धाव पाहायला मिळते आहे. निकेत आपल्या संघासाठी इथे पहिलं षटक हातात असताना एकदा निकेत आपल्या गोलंदाजी मार्कवरती टप्प्याचा चेंडू होतो हलक्या स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. आलेली एक धाव. 4 चेंडूंचा खेळ जावा पाहायला मिळते आहेत. पुन्हा एकदा निकेत आपल्या गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता तेच घेऊन काढला. पुन्हा एकदा एक धाव पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती ते धाव घेण्याचा मानस पाहायला मिळतोय तो निशांतचा. आलेली एक धाव संघाच्या धावसंख्येत जोडली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आणि 5 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. 5 षटकांचा सामना असताना पहिलं षटक चालू आहे. ते 5 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. तर निकेत मात्र इथे सन्मान दिला. धावचीची संधी असेल परंतु नाही. ती धाव पाहायला मिळते इथे. आणि आलेली एक धाव दरम्यान षटकाची समाप्ती होते. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाखेर धावसंख्या होते ती 6 धावा. प्रति चेंडू मागे एक धाव घेतली. अशा एकूण 6 धावा पहिल्या षटकाखेर पाहायला मिळतात. चांगली सुरुवात नक्की म्हणेन राधाकृष्ण वरवडे संघाची पाहायला मिळते. नक्कीच या मैदानाचं गणित समीकरण ओळखून खेळताना पाहायला मिळतोय हा संघ. जर या मैदानाची सीमारेषा छोटी वाटत असली तरी सुद्धा या मैदानावरती षटकार जाणं थोडं कठीण आहे. ज्याला इथे 1-1 2-2 धावा जमा करण्याचा मानस पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. पाहूया दुसऱ्या षटकासाठी ते कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं. निकेतनं तर खरोखर सुंदर गोलंदाजी केली. फक्त 6 धावा पहिल्या षटकामध्ये दिल्या आहेत. इथे फलंदाजासाठी एक बक्षीस आलंय. जर कोणता फलंदाज पहिल्या षटकाला ठोकेल त्या फलंदाजासाठी सृष्टी संदीप बाणे हिच्याकडून 100 रुपयाचा बक्षीस असेल. जो या सामन्यातील पहिल्या षटकाला ठोकेल त्या फलंदाजासाठी हे बक्षीस असेल. वैयक्तिक पहिलं सांगा दुसरं षटक घेऊन हाताळण्यासाठी आमंत्रित केलं इथे प्रणवला. पहिल्या षटकाचा विचार केला तर निकेतने खरोखर सुंदर गोलंदाजी केली. आता मात्र इथे प्रणव कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहावं लागेल. समोर निशांत आहे जो सलामीसाठी आला होता. दोन्ही सलामी अजूनही मैदानात पाहायला मिळतात आपल्याला. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट प्रणवचा. टप्प्याचा चेंडू होता. उसळी घेणारा चेंडू परंतु यष्टीरक्षकाकडून झालेलं थोडं खराब क्षेत्ररक्षण. आलेली 22 स्वरूपात एक धाव पाहायला मिळते. एक चांगला चेंडू होता परंतु एक धाव काही ते रोखू शकत नाही. यष्टीरक्षक घोषित क्षेत्रामध्ये एक धाव पाहायला मिळाली. इथे या दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतोय. आलेली एक धाव संघाच्या धावसंख्येत जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9व्या आकड्यावरती. एकदा गोलंदाज पुढचा चेंडू. आता मात्र इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतो स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एक धाव काही ते रोखू शकत नाही. एक धाव पाहायला मिळते. खेळपट्टीचा विचार केला तर 5 षटकांचा सामना आहे. 40 ते 45 धावा करणं गरजेचं असेल या मैदानावरती. 5 षटकांचा सामना असताना सुद्धा राधाकृष्ण वरवडे संघ किती धावा जमा करेल. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो संघ. मात्र पुढे सर्वात मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न इथे फसला. एक धाव घेतले. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेल तोपर्यंत फक्त एक धाव पाहायला मिळते.
धावसंख्या 11 धावा, बिनबाद 11 अशी धावसंख्या असताना दुसऱ्या षटकाचा खेळ इथे चालू आहे. एकदा प्रणव पुढचा चेंडू निशांसाठी पुढे ससप मारण्याचा प्रयत्न, आलेला निर्धाव चेंडू, पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू म्हणजे 12वा चेंडू. इथे पहिला निर्धाव चेंडू आला. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांची धावसंख्या होते 11 धावा. या षटकाचा विचार केला तर 5 धावा आणि गोलंदाजी केली या षटकामध्ये प्रणवने. पाहूया तिसऱ्या षटकासाठी ते कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जातं. 5.5ची सरासरी. आता मात्र पहिल्या षटकाचा विचार केला तर 6 धावा आल्या. त्यानंतर आता मात्र या षटकामध्ये 5 धावा आल्या. प्रणवने चांगली गोलंदाजी केली आहे. पाहूया कोणत्या गोलंदाजावरती ते विश्वास दाखवला जातो. तिसरं षटक हातात
प्राथमिक 3 गोलंदाजांनी तर खरोखर सुंदर गोलंदाजी केली आहे. पाहूया परिमल कशा प्रकारे इथे गोलंदाजी करेल हे पाहावं लागेल. इथे चौथं षटक हाताळण्यासाठी परिमलला आमंत्रित केलंय. पहिला चेंडू ओव्हर द विकेट परिमलचा. अकुल टप्प्याचा चेंडू मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळतो. चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये. फक्त 2 धावा. हाच फटका थोडा मिड विकेटला असेल तर नक्कीच चौकार षटकारामध्ये रूपांतर होऊ शकतं. अकुल टप्प्याचा चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती आलेला 2 धावा पाहायला मिळतात. इथे टप्पा पडल्यानंतर जमिनी लगत आलेला हा निर्धाव स्वरूपाचा सलामीसाठी आला होता तोच निवास. ते मात्र परिमलच्या गोलंदाजीचा समाचार घेताना पाहायला मिळतोय. पहिला षटकार लॉंग ऑफला टोकला. त्यानंतर स्क्वेअर लेगला आलेला मोठा फटका पाहायला मिळाला. निवासच्या बॅटमधून पुढचा चेंडू पाहूया. तिसरा लागोपाठचा नाही. उचलून मारण्याचा प्रयत्न असफल ठरला. चेंडू जाऊन आणि 3 फलंदाज बाद झाल्यात. विचार केला तर निवासचा वैयक्तिक 22 धावा संघासाठी शेवटचा षटक घेऊन नरेश सामोर जाईल तो फलंदाज विशाल. पहिला चेंडू शेवटच्या षटकातील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटची कडा घेतली. चेंडू जाऊन विसाव. ते 38 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना फुल टॉस होत आहे. चांगला फटका लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव घेतल्या पाहिजे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न पाहायला मिळतो का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खरोखर एक चांगली धावसंख्या उभी केल्या या पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 42 धावा आणि 43 धावांचं आव्हान असेल ते यंग बॉयज काळबादेवी संघासमोर. 30 चेंडू 43 धावांचं आव्हान असेल ते यंग बॉयज काळबादेवी संघासमोर पहिल्या सेमीफायनल सामन्या. बेचाळीस धावा केल्यात आणि 43 धावांचं इथे आव्हान ठेवलं गेलं. 43 धावांचं इथे आव्हान ठेवलंय मर्यादित 30 चेंडूंमध्ये 43 धावा असं समीकरण या सामन्यामध्ये आता बनलेलं आहे. पाहूया विचार केला तर यंग बॉईज काळबादेवी संघाचा नरेश सारखा एक पाहूया इथे बक्षिसांची लयलूट होताना पाहायला मिळते. जर फलंदाजी करताना पहिल्या 3 चेंडूंमध्ये जर षटकार ठोकला तर संदीप बाने यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. संदीप हॅलो. संदीप उर्फ बंडू बाने यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल जर पहिल्या 3 चेंडू फेस करताना षटकार ठोकला. पाहूया कशा प्रकारे या दोघांकडून फलंदाजी करताना पाहायला मिळेल. यंग बॉईज काळबादेवी संघाकडून राधाकृष्ण वरवडे संघाकडून पाहिलं तर पहिलं षटक बंड्या घेऊन येतोय. संघादरम्यान पहिलं षटक प्रगतीपथावर. पाहूया बंड्या याचा स्ट्राईकला बंटी पाहायला मिळतोय. 43 धावांचा
43 धावांचा पाठलाग करायचा आहे मर्यादित 30 चेंडूंमध्ये पहिलं षटक प्रगतीपथावर प्रफुल्ल याचं. त्रेचाळीस धावांचा पाठलाग करताना स्ट्राईकला नयन पाहायला मिळत होता, परंतु नयन इथे बाद होताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये यष्टांचा वेध घेतला. आता मात्र प्रणयच्या जागी प्रणव पाहायला मिळतोय. पाहूया प्रणव कशा प्रकारे फटकेबाजी करेल. पुन्हा एकदा सुंदर फटका पायावर यष्टीची आणि इथे एलबीचं अपील होतं आणि इथे उचलून धरलं पंचांनी. बाद झाला दुसरा धक्का. प्रणव स्वरूपात सुंदर गोलंदाजी बंडायाची पाहायला मिळतोय. पाहूया प्रणव कशा दोन विकेट सुंदर फटका संपादन करताना पाहायला मिळाला. आणि ते एलबीचं अपील होतं आणि ते उचलून संघाचा सचिन म्हणजे पिंट्या सुर्वे याने पाहूया या स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक संपादन करण्याचा मान मिळतो का हा प्रफुल्ल याला. स्ट्राईकला येताना परिमल पाहायला मिळतोय जो गोलंदाजी करताना थोडा महागडा ठरला होता. प्रणय निवास याने त्याच्या गोलंदाजीवरती 2 षटकार ठोकले होते. पाहूया आता फलंदाज 2 षटकार अखेर धावसंख्या मात्र पाहायला मिळते 2 गडी बाद 2 धावा. डीजे पुन्हा शॉर्ट पिच चेंडू होता कव्हरच्या दिशेने ढकलून काढला 1 धावेसाठी. या एका धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या 12. 2 षटकामध्ये 11 धावा होत्या, परंतु कोणत्या प्रकारची इथे विकेट संपादन करू शकला नव्हता काळबादेवी संघ. परंतु काळबादेवी संघाची विचार केला तर 2 षटका अखेर धावसंख्या 12. मात्र नरेश याला कुठेतरी फलंदाजी आक्रमक करावी लागेल. बॅटची कडा जाऊन चेंडू 1 धावेसाठी जातोय. धावसंख्या 13 होताना पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना यंग बॉईज काळबादेवी संघाची या 2 धावेने धावसंख्येत मात्र इथे भर पडली जाते. धावसंख्या 15 धावा. आता मात्र कुठेतरी चांगल्या प्रकारे धावगती पाहायला मिळते. आता मात्र पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव आणि नरेश दोन्ही फलंदाज स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. 43 धावांचा पाठलाग करताना
तिसरा षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र पुन्हा एकदा इथे सुंदर प्रकारे यू मिस आय डेफिनेटली हिट इथे धावांचा पाठलाग करताना तिसरा षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र पुन्हा एकदा इथे सुंदर प्रकार धावांचा पाठलाग करताना तिसरा पुन्हा एकदा इथे आता मात्र सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय हा रोहित बंटी याला बाद केलं. स्ट्राईकला आता मात्र बंटीच्या जागी संदेश येताना पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला अजूनही डावखुरा फलंदाज नरेश. पहिला सेमीफायनल सामना इथे मैदानावरती यंग बॉईज काळबादेवी वर्सेस राधाकृष्ण वरवडे या दोन्ही संघादरम्यान प्रथम फलंदाजी करताना राधाकृष्ण वरवडे संघाने 42 धावा केल्या आणि 43 धावांचं इथे उद्दिष्ट ठेवलं गेलं यंग बॉईज काळबादेवी या संघासमोर आणि हे पार करताना 3 षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या मात्र पाहायला मिळते 17 धावा. या 17 धावसंख्येवरती कोणत्या प्रकारचा खतरा मिळतोय. सुंदर प्रकारे इथे चेंडू पैकी पाहायला मिळते. आता मात्र रोहित सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय कारण बंटी सारखा एक मोठा फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळाला या षटकामध्ये ज्याने षटकार ठोकला होता. आता मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडला डोलवायचा होता. पंच इथे उन्हामध्ये एक्सरसाइज करताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही हात समांतर करून चेंडू वाईट स्वरूपात पाहूया कशा प्रकारे इथे फटकेबाजीनी गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. या स्पर्धेचा विचार केला तर प्रथम पारितोषिक 21,000 रुपये आणि द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका इथे एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. षटक संपताय. 3 षटका अखेर धावसंख्या मात्र 20 धावा पाहायला मिळत आहेत. 4 गडी बाद 20 धावा झाल्यात. आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू आणि 23 धावा. यानंतर होणारा दुसरा सेमीफायनल सामना नवलाई पावणाई मिर्या वर्सेस साईबाबा कचरे. दोन्ही संघाचे संघनायक विनंती करतो आपली प्लेइंग 11 ची लिस्ट इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची आहे. दोन्ही संघाचे संघनायक साईबाबा कचरे विरुद्ध नवलाई पावणाई मिरा या दोन्ही संघादरम्यान इथे सामना खेळवला जाईल. यानंतर सेमीफायनल सामना. मात्र हा पहिला सेमीफायनल सामना इथे चालू आहे. राधाकृष्ण वरवडे वर्सेस यंग बॉईज काळबादेवी या दोन्ही संघादरम्यान प्रथमतः नाणेफेक जिंकला गेला. फलंदाजी स्वीकारली राधाकृष्ण वरवडे संघाने. चिन्मय गोलंदाजी मार्फत शॉर्ट पिच चेंडू होता. सुंदर प्रकारे ते चेंडूपैकी पाहायला मिळते.
12 चेंडू 23 धावा असं समीकरण असताना पहिला निर्धाव चेंडू जाताना पाहायला मिळाला चिन्मय याच्या गोलंदाजीवर. आता मात्र समीकरण या सामन्यामध्ये 11 चेंडू आणि 23 धावा कंपल्सरी चेसिंग तुम्हाला इथे करावं लागेल. 23 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील तरच तुम्ही इथे फायनल मध्ये प्रवेश करू शकाल. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथं षटक हाताळताना चिन्मय पाहायला मिळतोय. स्ट्राईकला संदेश आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता कुठेतरी इथे यष्टीरक्षण खराब होताना पाहायला मिळतंय निवास याच्याकडून. गोलंदाजी मात्र सुंदर करताना पाहायला मिळतोय हा चिन्मय एक युवा खेळाडू आणि या युवा खेळाडूंचा भरणा असलेला राधाकृष्ण वरवडे संघ एक चांगला संघ उदयास येताना पाहायला मिळतोय. पाहूया पुढील चेंडू चिन्मय याचा स्ट्राईकला संदेश पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता टोलवला गेला इथे. चिन्मय सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण या सामन्यामध्ये चिन्मय गोलंदाजी मार्फत स्ट्राईकला नरेश बनप पाहायला मिळतोय. डावकुरा फलंदाजी कष्टपैलू खेळाडू आहे काळबादेवी. पुन्हा एकदा सुंदर ब्लॉकोला चेंडू टाकायचा होता. चेंडूने थोडी उसळी घेतली आणि ते लेग बाई स्वरूपात एक धाव. धाव संख्या 24 होताना पाहायला मिळाली. आता मात्र समीकरण असेल या सामन्यामध्ये. नरेश बनप पाहायला मिळतोय. पाहूया 6 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण या सामन्यामध्ये. 5वं षटक घेऊन येताना वीरेंद्र पाहायला मिळतोय. स्ट्राईकला संदेश. वीरेंद्र याला पाहूया सुंदर गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये. 6 चेंडू 18 धावा. देवी 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. 43 धावांचा पाठलाग करताना आणि ते वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव. धाव संख्या 27. इथे संदेश बाद झालाय परंतु एक जमेची करताना पाहायला मिळतोय हा वीरेंद्र. पाहूया वीरेंद्रचा पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिक होतोय. आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण. अतिरिक्त चेंडू टाकताना पाहायला मिळतोय. पहिला सेमीफायनल सामना इथे चालू आहे. राधाकृष्ण वरवडे विरुद्ध यंग बॉईज काळबादेवी. राधाकृष्ण वरवडे संघाने 5 षटकांचा सामना करताना 42 धावा केल्या आणि 43 धावांचं इथे आव्हान ठेवलं गेलं यंग बॉईज काळबादेवी या संघासमोर. आणि हे पार करताना यंग बॉईज काळबादेवी संघाचे 5 फलंदाज बाद झालेत. आणि आता मात्र समीकरण या सामन्यामध्ये बनलंय. 5 चेंडू आणि 13 धावा. पाच चेंडू 13 धावा असं समीकरण या सामन्यामध्ये आता बनलं गेलंय. पाहूया कशा प्रकारे ते गोलंदाजी फलंदाजी केली जाते. कारण 5वं षटक हाताळताना वीरेंद्र आला होता आणि वीरेंद्र याने पहिला चेंडू मात्र संदेशाला चांगला टाकला होता परंतु नरेश बनप स्ट्राईक एंडला कुठेतरी आला. तदनंतर मात्र सलग 4 चेंडू अतिरिक्त टाकले. आला लागलेला चेंडू पंचांकडे अपील होतं परंतु पंच विक्रम राजवाडकर यांनी इथे अपील फेटाळून लावलं. आता मात्र सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय वीरेंद्र.
4 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण. 4 चेंडू 13 धावा कंपल्सरी तुम्हाला इथे चेसिंग असेल. 2 षटकार पाहायला मिळतात का नरेशच्या बॅट मधून की पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळेल वीरेंद्र. पहिला सेमीफायनल सामना या मैदानावरती चालू आहे. पुन्हा एकदा इथे नो चेंडू आणि त्या चेंडूवरती फ्री हिट असेल. नो चेंडू. नो चेंडू. एकच धाव्या चेंडूवरती फ्री हिट असेल. आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. कुठेतरी दबावामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय वीरेंद्र. 6 एक्स्ट्रा चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळाले वीरेंद्र याच्या बॅट गोलंदाजी करताना. ते 7 मिळत नाहीये. आता मात्र 3 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण या सामन्यामध्ये नरेश स्ट्राईकला पाहायला मिळतोय. नरेशच्या बॅट मधून षटकार चौकार चषक फायनल सामन्यामध्ये प्रवेश करतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. चेंडू हवेत आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक येतो का आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार. फायनल सामन्यामध्ये प्रवेश करतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. चेंडू हवेत आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक येतो का चेंडू करावा लागेल. आता 1 चेंडू 3 धावा. चेंडू फुलटॉस होता आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार. आणि ते विजयी होतो यंग बॉईज काळबादेवी संघ. खूप खूप अभिनंदन नरेश बनप अँड कंपनी.